नमस्कार मंडळी, एक छानशी बॉर्डर रांगोळी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आधी तर आपल्याला पांढऱ्या रांगोळीचे तिरप्या लाईन ओढून घ्यायची, म्हणजे असा चेक्स तयार करून घ्यायचे. त्याच्याच मधोमध सेंटरला आपल्याला काळ्या कलरचा दोघी साईडनं एक एक टिप खालीवर ठेवून द्यायचे. त्याच्याच अवतीभोवती काळ्या कलरच्या वर आपल्याला मी डार्क राणी कलर इथं वापरला आहे. तुम्ही कुठलाही कलर तुम्ही तो वापरू शकतात. त्याच्या मधोमध आपल्याला होल करून गुलाबी कलर भरून घ्यायचे. चमच्याच्याच मदतीने आपल्याला अशी आतमध्ये ओढून लाईन तयार करून घ्यायची, म्हणजे ही डिझाईन शेडिंगमध्ये खूप सुंदर दिसते. सेम प्रोसिजरमध्ये खालच्या साईडनं सुद्धा आपल्याला करून घ्यायची. जिथं आपण चौकोन तयार केलं ते साईडला त्याच्याच अवतीभोवती म्हणजे एकाच लाईनमध्ये आपल्याला बांगडी ठेवून घ्यायची. बांगडीच्या अवतीभोवती पांढऱ्या रांगोळीच्या टिपका ठेवायच्या. त्याच्या आतमध्ये आपल्याला होल करून पुन्हा त्यामध्ये आपल्याला राणी कलर भरून घ्यायचे. मी राणी कलर घेतला आहे. तुम्ही कुठलाही कलर जो तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला जो आवडत असेल तसे तुम्ही शेडिंग इथं करू शकतात. अशी केल्यामुळे वेगळं काही शेडिंग करायची गरजसुद्धा पडत नाही. खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात फुलं हे. मधोमध सेंटरला पुन्हा आपल्याला गुलाबी कलर घातला आणि त्यामध्ये आतमध्ये होल करून पांढऱ्या रांगोळीचे टिपका ठेवला. सेम प्रोसिजरमध्ये आपल्याला त्याच्याच बाजूलासुद्धा ही डिझाईन तयार करून घ्यायची. आता जे फुलं तयार करते आपण गुलाबी आणि पांढरा, तिथंसुद्धा आपल्याला बांगडी ठेवायची आणि पुन्हा आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा एक एक टिपका ठेवून आतमध्ये होल करून इथं मी हिरवा कलर इथं भरलेला आहे. हिरवा भरा किंवा लाल भरा किंवा कुठलाही कलर भरा. पुन्हा आपल्याला चमच्याच्याच मदतीने असं शेडिंग तयार करून घ्यायची. खूप सुंदर आणि आकर्षकही दिसते. आतमध्ये आपल्याला पांढऱ्या कलरचा टिपका आणि त्यामध्ये पुन्हा आपल्याला हिरवा कलर इथं भरून घ्यायची. जिथं आपण फूल तयार करतो हिरवं, तिथं पुन्हा आपल्याला फक्त 3 पांढरे टिपके ठेवायचे आणि आतमध्ये पुन्हा आपल्याला होल करून त्यामध्ये आपल्याला आवडेल तो कलर, मी इथं काळा कलर घेतला आहे. तिथं आपल्याला अशी कड्यांची डिझाईन म्हणजे फुलाची 3 तयार करून घ्यायची. पुन्हा त्याच्या शेजारी 2-2, 3 टिपके ठेवून लांब लाईन ओढून घ्यायची. जिथं आपण लांब लाईन तिरप्या रेषा ओढल्या तिथंसुद्धा आपल्याला पांढऱ्या कलरचे टिपके ठेवून द्यायचे. मस्त आपली रांगोळी डिझाईन इथं तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी आजची रांगोळी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.